मित्रांनो, एक विशेष मुलाखत. गुलाल घेतले की पळणार बैल असेल की आपण मुलाखत घेत असतो. पण आज मैदानात मी आलो होतो. तर मैदानात बैलाला फाटी दाखवणे, म्हणजे ती जी पूर्ण आपण म्हणून फाटी आहे ती दाखवण्याचा अंदाज येण्यासाठी फाटी दाखवतात. ती फाटी दाखवण्यासाठी ह्या ताई आल्या होत्या. त्यावेळेसच मुलाखत घ्यायची होती, पण गडबडीत होत्या. तर एक फाटी दाखवणाऱ्या ताई आणि बैलाविषयी एक वेगळं नातं त्यातूनच दिसून आलं. त्यांची आज त्यांची मुलाखत घेऊया, त्यांच्याशी गप्पा मारूया. नाव काय ताई तुमचं? माझा अनुसया बाळासो आडागळे. कुठलं गाव? कालगाव. होय. फाटी दाखवाय तुम्ही आज चक्क मी बघितलं. फाटी दाखवण्याचं म्हणजे तर डिरिंगचं काम आहे एवढ्या मोठ्या बैलाला, काय सांगाल? आपल्या हौसनं आले आज. आता इथून पुढे येणार. इथून पुढे येणार? बर. सगळा बैलाचा सांभाळ तुम्हीच करत असणार. किती बैल आहेत? आहेत की 6. 6 बैल आहेत. दुसरं एक बारकाया. बर. आता बैलगाड्याचा नाद कसा तुम्हाला? आजच साहजिकच असणार की तुमच्या घरात एवढी बैल आहेत, पण ह्यो नाद कसा बैलगाड्याचा? मुलगा लागलाय म्हणून पोरग नाद आहे म्हणून. आता माहेरची वगैरे काय करतात? त्यांची बी होती बैल, वडिलांची बी आमच्या बैल होता. पण वडिलांच्या नंतर भावाने बी पाळलेला. एवढी मोठी बैल, आता तुम्ही बघा एवढा मोठा बैल आहे, तर तुम्हाला काय करत नाही? सांभाळते मुलासारखं आपलं. आता मुलाखत सांभाळत आहे म्हणताय, काय काय करता? म्हणजे कसा दिनक्रम असतो एका बैलाबरोबर एका स्त्रीचा, ते कळू द्या. म्हणजे तुमचा कसा दिनक्रम आहे, काय काय गोष्टी केल्या जातात? काय त्याला वेळेवर खायला ही असं देते, ये म्हणलं गोंजारते ही, असं येतो ऐकतो. काय होतं, बैलाचं आणि माणसांचं खूप वेगळं नातं असतं. त्याचबरोबर प्रत्येक स्त्रीचं आणि बैलाचं खूप वेगळं नातं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो, प्रत्येक यशस्वी बैल पळतो त्याच्यामागे एका स्त्रीचा हात असतो. काय सांगाल तुमचं आणि ह्या बैलाचं नातं काय? लेकासारखं वाटतंय, मुलासारखंच आपलं सांभाळायला छान वाटतंय की काय. ऐकतो ही, बाहेर नेतो असे नेते सोडून. त्यामुळं इतका मार्क आहे तरी आपलं मला नाही म्हणून पोरावानी वाटतंय आपलं. पोरागत वाटतंय. काय शिकवते तो नंदी? आता हा नंदी काय तुम्हाला शिकवते? कशा पद्धतीचं संबंध आहेत? काय बैल काय शिकवतोय तुम्हाला रोजच्या आपल्या जगण्यात? काय आता मायानं हालू वाटत नाही. काय मायानं हालू वाटत? माया शिकवतात. सोप्या शब्दात सांगतो त्यांना थोडं, म्हणजे आपण काय म्हणू, दरवेळेस मोठे मोठे बोलणारी व्यक्ती भरपूर बघितलेत, पण काय काय व्यक्तींचं एक शब्द भरपूर काय माहिती सांगून जातो. माया शिकवतात. म्हणजे थोडक्यात काय, बैलाविषयी आपण प्रेम दाखवलं, बैलावर प्रेम केलं, बैलही तसंच प्रेम देतो. बघा ही तुम्ही बघताय, हा मार्का बैल आहे, पण ह्यांना काय करत नाही. हे एका मायेच्या हाताचं आपण म्हणू ऋण असतात त्या बैलावर. बरं. आता बाकी घरची काय आहेत तुमच्या, काय करतात, कशा पद्धतीनं कुटुंब आहे? कुटुंब म्हणजे सुनबाई आहेत आमच्या, सुशिक्षित आहेत, आपले कामाला आहेत, नोकरीला. मुलगा बी नोकरीलाच आहे. मग ते ह्याच्यावरच आपलं चालतंय. मुलाला मी बोलवतो. सगळ्यात ह्यांच्या मुलाची भूमिका महत्त्वाची आहे. कसं आईला कसं आणलं? लोक आवर्जून म्हणते नको नको ह्या नादात स्त्रियांना कशाला नाही. तुम्ही तर आईला आणला चक्कन, ती बी फाटी दाखवाय. हो, इथं मैदान पण व्यवस्थित बसाय होतं ना, आणि म्हटलं चल, म्हटलं त्याला पण बरं वाटतं. जरा भारत ऐकतो तिचं. भारत नाव आहे? भारत नाव आहे. ऐकतो तिचं. आमचं जरा ऐकत नाही. तुमचं ऐकत नाही. मग ते हाताव आहे ना तिच्या, म्हटलं चल इथं जरा. आणि तिला पण बघा, हे मी आलो की तो माराय बघतो, पण त्यांना काय करत नाही. काय विशेष म्हणजे मी मुलाखत घेतोय ना, ही मुलाखत मित्रांनो, बैल पराभूत झालेला आहे त्यावेळेस ही मी मुलाखत घेतोय. भारत नाही बरं का साहेब, माझी 6 बैल आहे ती, आणि सगळी अशी हत्तीगत बैल आहेत. एक घोडं पण आहे,
असं नाही की एक बैल असला तरी माणसं लय म्हणजे जिंकली तर हळवून जातात काय बोलतात. आम्हाला त्याचं काय वाटत नाही. बैल नादासाठी आहेत फक्त. त्यांच्या हातावर आता आई माझी खुश आहे ना, ह्यो आनंद ही खुशी लय मोठी आहे आम्हाला. म्हणजे आईची प्रकृती चांगली आहे ही आमच्यासाठी महत्वाचं आहे. पैसा ही आम्ही कमावतोय भरपूर. ती सगळ्यात मोठी बक्षीस दिलं, दौलत आहे, बक्षीस दिलं देतो बैल की आई खुश आहे, आईवर ती किंमत मोजून नाही भेटत. आणि असं नाही बरीच असे म्हणतात की पैसे सगळ्यांच्याकडे आहेत. पैशाचं काय नाही, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. पैशासाठी काय मी येऊन नाद बी करत नाही. 7 बैल सांभाळतो ना, 7 बैलांचं सगळं विकतच आहे. आपल्याला 1 गुंठा जमीन नाही. पण आईला अन्न हे तुमचं कौतुक आहे त्याबद्दल. मग आईचाच नाद आहे ना. आईच्या माहेरी पण आमचं आजोबांचा पण नाद तो होता. माझ्या नावावर गाडी पळवायची आमच्या आजोबा. आणि मग त्यामुळं आपला ह्यो नाद लागलाय मला. पुन्हा ताईंकडे जातो. आता ह्यांनी सांगितलं तुम्ही खुश होताय एकदम बैलांच्या संगतीत राहून, पण आज एवढं तुम्ही पैसे घालवून आला बरोबर. पैसे लय जातात, पण पराभव झाला तर काय सांगाल गटाला तर घरी. मग काय काय वाटतंय तुम्हाला त्याच्याबद्दल. काय नाही वाटत. आता नाही आलं तरी परत येणार ना. मग बैल आमची चांगली आहे ती, आम्हाला आहे ना त्याचीही वाटतंय येणार परत. आशादायी मित्रांनो, आशादायी आहेत की उद्या बेटर होणार, उद्या काहीतरी चांगलं होणार. आणि ते काय लोड घेतला नाही त्यांनी. मित्रांनो बघा, ही पूर्ण कुटुंब आहे त्यांचं. बैल बी फ्रेश वाटतोय, हे बी आनंदी आहेत आणि तेही सगळे आनंदी आहेत. तर पराभूत होऊन बी आनंदी राहणं महत्त्वाचं आहे आणि ही राहतात आनंदी. कुठल्या कुठल्या बैलाची नावं अजून माहिती आहेत तुम्हाला बैलगाड्यातली. ही आहेत की बलमा ते काय बबन हे कुठली बरीचशी बैल आहेत आहे की नाही. तुम्हाला तुमच्या बैलाची नावं माहिती. बलमा आवडतोय. आमची मावशी आहे ना जवळ यावं. आमची मावशी गोडवलीतले, त्यामुळे तिला ती बालमाच जास्त. मावशी गोडवली बालमा गोडवलीतला आहे ना. बाब्या. बैलाची नावं महत्वाची नाहीत, ते भावना महत्वाची आहे. मित्रांनो, मुलाखती भरपूर घेत असतो, पण ही एक वेगळी मुलाखत. आज ह्या ताई बैलाला फाटी दाखवाय येत होत्या ह्या भारतला, एवढा मोठा बैल. तर मला आश्चर्य वाटलं. तर त्यांना म्हणलं काय, तर ते म्हणली मला त्या म्हणल्या मला खूप आवड आहे ह्या बैलगाड्याची, म्हणून एक मुलाखत घेतली. पण मला जाणीवपूर्वक मुलाखत का घ्यावी वाटली. यश भेटल्यानंतर खूप माणसं खुश असतात, बोलून जातात. पण अपयश आल्यानंतर ह्यांच्या चेहऱ्यावर अजिबात अपयशाचं दुःख दिसत नाही, तर आनंद दिसतोय. काय सांगाल जाता बैलगाड्या कसा नाद आहे. नाद आता हे लागलाय पोराला, ते आम्हाला बी मग वाटतंय जावं. खुश राहायचं म्हणजे काय करायचं आयुष्यात. खुश राहायचं असेल तर काय करावं लागेल. खुश राहायचं असेल असं शिकवतच राहायचं, सारखं पळवतच राहायचं. बरं, खुश राहायचे असता मला वैयक्तिक जीवनात तर काय करायचं, एक काय असा सल्ला देताल. कारण तुम्ही आनंदी आहे आत्ता. काय करायचं खुश राहायचं असेल तर. हो आहे की प्रॉपर्टीच आहे. तर काय दुसरा एक बैल आणखी असं घेऊच वाटते ती उलट, पण कमी नाही करू. जनावरांच्या संगतीत असल्यामुळे तुम्ही खुश आहे का. हो. बघा मित्रांनो, काय ज्या ताई त्यांना भावना व्यक्त करता येत नाही, पण चेहरा सांगतोय आनंदी आहेत. आणि एक वेगळा पैलू तर मित्रांनो, ह्या होत्या ताई आणि भारत. तर असं नातं की एका स्त्रीचं बैलाबरोबर असतं, ते न उलगडणारं नातं असतं, ते नातं मायेचं असतं. तर थोडा प्रयत्न केला तो जाणण्याचा. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढ्या स्त्री बैल सांभाळतात त्यांना सॅल्यूट आहे. तुमच्यामुळे ही बैल एवढी हत्तीगत घडत असतात. धन्यवाद.